ओम नमादे श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य नवनाथाय नमः. मित्रांनो, नाद भक्ती आणि नादशक्ती ह्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन एपिसोडमध्ये पुन्हा मी आपलं स्वागत करतो. बघा, कालच मी आपल्याला सांगितलं होतं की माझा झालेला जो ॲक्सिडेंट, मित्राने मला सांगितलं की तुझ्यावरती असं काही प्रयोग वगैरे चालू आहे का, एकदा जाऊन बघ. माझा नव्हता विश्वास आणि मी पोचलो त्या आमच्या त्या गुरूंच्या त्या दरबारात समजा. पण मग त्यांच्या घरी गेलो होतो मी, का ते मंदिर बंद होतं त्यावेळेला. विचारपूस करत करत त्यांच्या घरापर्यंत गेलो. ते घरी नव्हते, ते बाजूच्या एका मंदिरात गेलेले होते. त्यांचे वडील भेटले. त्यांच्या वडिलांशी सहज परिचय केला, कारण जे माझे गुरु आहेत आता, किशोर भाऊ दुसाने, यांचे जे काही चुलत बंधू आहेत ते सगळे माझे मित्र आहेत. आणि त्यांचे मामा कंपनीचे तेही माझे चांगल्या प्रकारे मित्र आणि आपल्या इकडेच सगळे राहायला. अशी ओळख काढून मी त्यांच्या वडिलाबरोबर थोडं बोलत बसलो होतो. तेवढ्यात त्यांची एंट्री झाली, किशोर भाऊची. मी त्यांना पहिल्या वेळेला भेटलो. त्यांनी मला आतमध्ये बोलवलं. घरी त्यांनी सांगितलं की चहा ठेवा. मला थोडंसं ते संकुचित वाटलं की बा आल्याबरोबर, पण त्यांचा स्वभाव तसा मिश्किल आहे, सर्वांना हे करायचं आणि मावळा स्वभाव त्यांचा. झालं असं, मला त्यांनी येण्याचं कारण विचारलं. आता मी तर पूर्णपणे नास्तिक होतो. माझा देव आहे ह्या गोष्टीवरती विश्वास नव्हताच. तसं मी मानायचो, पण प्रत्यक्ष बघितलं नाही तर कोण विश्वास ठेवणार मला सांगा. मग कारण मला देवही दिसले नाही, भूतही दिसले नाही, किंवा असा काही प्रसंग कधी आला नाही. आणि नाथपंथाचा विषय असेल तर तो दूरच राहिला. म्हणजे असं वाटायचं की बाबा खरंच हे काय सांगणार आहे, आपण बघू काय सांगतील, सांगून असा एक विषय होता. मी त्यांच्या समोर जेव्हा बसलो, मग त्यांनी मला येण्याचं कारण विचारलं. मग मी सांगितलं, म्हटलं बुवा असं असं आहे, पण माझा एक विश्वास नाही. म्हटलं माझ्या एक वर्गमित्राने मला तुमच्यापर्यंत पाठवलं. मग ते मला जसं ते बोलले, मी तुम्हाला काल सांगितलं की मी काही बुवा नाही, बाबा नाही, मी काही महाराज नाही, तुम्हाला शांती करायला लावणार नाही, होम हवन करायला लावणार नाही, तुमच्याकडून मला रुपये नको. पण मी जे सांगतो ते बाबांनी मला जे सांगितलं मी ते तुम्हाला सांगणार. तुम्हाला पटलं तर तुम्ही या किंवा येऊ नका. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एका हनुमान मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ सेवा करतात, पूजा करतात. मला थोडं आश्चर्य वाटलं ऐकून. नंतर त्यांनी सांगितलं की तुमचं टू व्हीलरचं गॅरेज होतं, त्या गॅरेजवरती 4-5 गाड्या सतत वेटिंग असायच्या. एवढं तुमचं गॅरेज चालायचं आणि आज तुमचं गॅरेज बंद झालेलं आहे आणि तुम्हाला गॅरेजलासुद्धा जागा भेटत नाही. मग मला थोडं त्यांच्यावरती थोडा विश्वास वाटला. चला म्हटलं आता पुढं बघू. त्यानंतर मला ते सांगायला लागले की तुमचं गुडघ्यापासून खाली पाय दुखतात का, किंवा तुम्हाला असं सतत झोपून राहावं वाटतं का, कमजोर वाटतं का. म्हटलं हो. पण मग म्हणे असं कधी होतं, अमावस्या पौर्णिमाला होतं का. आता आपण पूर्णपणे त्या बाबतीत कोरे होतो, मग आता त्यांना काय सांगणार होतो आपण. मी म्हटलं बुवा ते काही सांगता येणार नाही, पण असं असं त्रास होतो म्हटलं मला. ठीक आहे, चाल समजलं, एक्सेप्टेड. तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या घरात मला असं काहीतरी रक्षा असल्यासारखं किंवा रक्षेची पुडी असल्यासारखं वाटतं. प्रथम दर्शनी मला थोडं असं वाटलं की बाबा आपण कोणाकडनं रक्षा घेणार ना, किंवा कोण आपल्याला देणार बाबा. तर त्यांनी मला एवढं सांगितलं की काळ्या शर्टावाला एक व्यक्ती होता, तुमच्या जवळचाच आहे, आठवा. मला त्यावेळेला ते काही आठवलं नाही. मग त्यांनी मला एक प्रश्न केला की तुमचे पूर्वज होते, ते पूर्वजांपैकी कोणी पीरांच्या ठाण्यावर जायचं का. मला म्हणलं पीर तर मुस्लिम लोकांचे असतात, आमचं काय संबंध त्या ठिकाणी जाण्याचा. पण कारण मी पूर्णपणे त्याबद्दल अनभिज्ञ होतो. हो म्हणे, पूर्वी आपले लोक तुमच्या शेतात नवीन गहू निघाला की ते लोक बैलगाडी ते नवीन गव्हाचे
हे करायचे, मलिदा वगैरे बनवायचे, न्याज घ्यायचे आणि हे त्या पिराच्या ठाण्यावरती जाऊन तिथे दर्शन घ्यायचे आणि त्यांना मनभावे तिथं पूजा वगैरे करून ते सर्व त्यांना नैवेद्य दाखवून त्यानंतर मग ते नवीन गावाचं ते सेवन करायचे. हा प्रकार तर आपल्याला काही माहिती नव्हता. मी माझ्या आईला फोन केला, माझी आई मला बोलली की नाही भाऊ मलाही काही माहिती नाही हा प्रकार असं असं, कारण पूर्वजांनी सांगितलं काही गोष्टी, आपणही त्या गोष्टीवरती फोकस केला तर सगळ्या गोष्टी पुढे सुरळीत होतात असं मला वाटतं. मग आता इथून एक नवीन विषय सुरू झाला. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शुक्रवारी मंदिरावरती या, आज मंगळवार आहे, मी तुम्हाला चौक्या देईल. आता चौक्या म्हणजे काय मला ते सुद्धा माहिती नव्हतं. साधारणतः आपण लिंब जे असतं ते लिंब आपण घेतो आणि त्यांच्याकडनं जे भरून घेतो आपण, जर ते शाबरी मंत्र टाकतात त्याला चौक्या म्हटलं जातं. मी आलो, माहिती घेतली, मला कळालं की माझे पूर्वज पूर्वी सारोळा पीर जे आहे सिल्लोडच्या पुढं, तिथं ते नाथांच्या ठाण्यावरती पूर्वी दर्शनाला जायचे, तिथं सेवा करायचे, प्रसाद वाटायचे, असं ते पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे ते. त्यामुळे पीर हा फक्त मुस्लिम लोकांचा आहे असं मला वाटायचं, परंतु ते नवनाथ जे आहेत देव सर्व आपले नवनाथ, ते नवनाथांचं पुढं कन्वर्ट झाले ते पुढं. काही कारणं त्यामागं तात्कालिक होते, कारणामुळं मग ते पुढं पीर झाले आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं ते प्रतीक आहे समजा त्या ठिकाणी. आता कालांतराने ते उघड होते, बाकीच्या काही गोष्टी काही ठिकाणी हिंदू मुस्लिम लोकांचं जमत नाही, ती गोष्ट ओर आहे समजा. पण आपला महत्त्वाचा मुद्दा तो नाही, आपला महत्त्वाचा मुद्दा हा होता की आता माहिती तर कळाली मला. पण मग शुक्रवारी मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला त्या चौक्या दिल्या मारलेल्या. त्यांनी काही मला एक डोक्याखाली घ्यायची सांगितली, उशाखाली, एक आंघोळीच्या पाण्यात घ्या, एक 2 खायला घ्यायच्या, असं दिलेलं होतं मला. तर मी गेलो, त्या घेतल्या. त्यांनी काही माझ्याकडनं विचारल्याने रुपया नाही घेतला, 20 रुपयाची त्यावेळेला मला त्या चौक्या आल्या, लिंब घेतले त्यांनी आणि त्या चौक्या मला त्यांनी वापस दिल्या. मग ह्याच्यामध्ये त्यांचं काय होतं, काहीच नव्हतं ना. मग आता काय झालं की मी घरी आल्यानंतर ते चौकी त्यांना सांगितलं, त्याच्या बाकीच्या हे केल्या आणि जी चौकी मला उशाच्या खाली ठेवायला सांगितली ती उशाच्या खाली मी ठेवायचो. 4 दिवस मी ते ठेवल्यानंतर मी निगेटिव्ह झालो. शेवटी मानवी मन ना, आपण निगेटिव्ह विचार करतो की मला वाटलं की काय बुवा काहीच दिसलं नाही, काही खरं नाही. पण मग पुन्हा दुसरा विचार असा केला की बुवा त्या माणसाने आपल्याकडनं काही घेतलं का? नाही घेतलं. आपलेच 20 रुपयाचे लिंब होते, चौके ज्याला म्हणतो आपण, तेच आपल्याला त्यांनी वापस दिले. आपलं काय नुकसान झालं याच्यामध्ये? मग त्यांनी ज्या अर्थी आपल्याला सांगितलं की तुम्हाला जोपर्यंत काही दिसत नाही तोपर्यंत ठेवा, मग आपल्याला कुठं डोक्यावर ओझं घ्यायचं आहे. मग मी ते उशाखाली घ्यायला सुरुवात केली. तुम्हाला खोटं सांगत नाही, ज्या दिवशी हा विषय माझ्या मनात आला होता, चौथ्या दिवशी, त्या दिवशी माझे घरचे लोक गावाला गेलेले होते. माझी मोठी मुलगी असायची, ती पलीकडच्या रूममध्ये झोपलेली होती, मी अलीकडच्या रूममध्ये झोपलेलो होतो. तुम्हाला खोटं सांगत नाही. तुम्ही म्हणाल हा काही सांगतो का काय? रात्री 12-12:30ला मला झोपेत असं दिसतंय की मी डोळे उघडून बघतोय, अक्षरशः कोणीतरी माझे हातपाय बांधल्यासारखे, असे माझे हातपाय असे टाईट होऊन गेले होते, जखडल्यासारखे झाले माझे हातपाय. आणि थोड्या वेळाने मला काय दिसतं, ते सारोळा पीर जे मी कधी उभ्या आयुष्यात ते सारोळा पीर पाहिलं नव्हतं, ऐकलंसुद्धा नव्हतं. तर ते असं सारोळा पीर ते उभे माझ्या स्वप्नात आलं नाही. असं मला तिथनं वरतून ते 4 लोक, असे धिप्पाड दाढी वाढलेले लोक, हातात त्यांचे भगुने, ते भगुने घेऊन खाली येताना दिसले. इकडं खाली एक मोठा कंटेनर उभा दिसतो, तिकडं तोंड करून समजा, आणि त्या कंटेनरची जी मागची बाजू आहे, त्या मागच्या बाजूने काळाकुट्टा अंधार होता आणि अलीकडच्या कोपऱ्यावरती एक ॲल्युमिनियमचं भगोन असं चमचम 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 करत ते दिसतंय मला. त्याच्या आजूबाजूला पण 2 असे धिप्पाड लोक, दाढ्या वाढलेले, असे वरतून कपडे बांधलेले, हातात कवचे घेऊन, असे म्हणजे ते सीन बघण्यासारखं होतं. मग ते 4 लोक आले, यांनी ते त्याच्यातलं ती न्याज वगैरे काढली आणि ते त्याच्यात टाकली. ते लोक ते घेऊन त्या पीराकडे चालले गेले. मी तर कधी ते पीर बघितलेलं नव्हतं, स्वप्नात मला ते साक्षात दिसलं. मित्रांनो, तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, पण हे सत्य आहे. आणि मी सकाळी जेव्हा 6:30ला उठलो होतो, असा घाम फुटला मला सकाळी सकाळी. अरे बाप, म्हटलं हे काय झालं असं, हे काय दिसलं मला, कारण कल्पनेच पलीकडचं होतं ना. आणि ज्या दिवशी रात्री हा प्रकार घडला समजा, त्या दिवशी माझे जे शेजारी वराडे पाटील म्हणून हे त्या गावचेच आहे. आता मला काय माहिती की माझ्यासोबत असा रात्री प्रकार घडणार आहे, असं असं होणार आहे. पण त्या दिवशी ते ज्या दिवशी माझ्यासोबत हा प्रकार घडला त्या दिवशी ते याला गेलेले होते त्यांच्या भावाच्या घरी सिल्लोडला. तर आता मला तर ते माहिती नाही समजा, पण मग हे स्वप्न पडल्यानंतर मी माझ्या गुरुला फोन केला त्यांना, म्हणजे गुरु गेलेलं नव्हतं मी तोपर्यंत.
त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं असं असं झालं आणि मला असं असं दिसलं. मग त्यांनी सांगितलं की सारोळा पीरला तुम्हाला दर्शनाला जावं लागेल, तुमचे पूर्वज लोक जायचे, तुमच्यावरती ओझं आहे, तुमच्या नवीन गावाचं ते हे करून मलिदा वगैरे बनवा. मग मुलीला सांगितलं दळून आण बाबा त्या नवीन पिठाचं. तिने गल्लीच्या कोपऱ्यावरती दळून आणलं. आमचे मित्रच येते त्यांच्याकडनं. तिने पोळ्या वगैरे बनवल्या, निवद बनवला. आपण निवद बनवून मग तो निवद घेऊन मी मलिदा घेऊन याला निघालो होतो सारोळा पीरला. जाताना माझ्या गुरुला भेटलो. त्यांना सांगितलं काय काय करावं लागेल, कसं करावं लागेल. आता मला माहिती नाही, सिल्लोडच्या पुढे मी फक्त ऐकलेलं. पण सिल्लोडच्या कारखान्याच्या म्हणजे सिल्लोडपासून साधारणतः एक 5 किलोमीटर अलीकडे होतं, 5-7 किलोमीटर अलीकडे. मला माझ्या शेजाऱ्याचा फोन आला. म्हणजे बाबांनी कशी व्यवस्था केली ते बघा. माझ्या शेजाऱ्याचा वराडे पाटलाचा मला फोन आला. अहो पाटील म्हणे कुठे आहे? म्हटलं काही नाही, मी चाललो बा इकडं, तुमच्या गावाकडे चाललो म्हटलं मी बोलता बोलता. तर मला वाटलं म्हटलं ते काल आले असतील, तर ते म्हणे नाही मी इथंच आहे म्हणे सिल्लोडला. मी बोललो माझ्यावर चला, मग माझ्यावर ते आले सिल्लोडला. म्हणजे त्यांच्या भावाच्या घरी होते. मग सिल्लोडून 15 किलोमीटर पुढं असं ते लियाखेडी फाटा आहे, आणि ते लियाखेडी फाट्याहून आतमध्ये सारोळा पीर आहे. सारोळा पीरला मी जेव्हा गेलो, साक्षात मला ते जे स्वप्नात दिसलं होतं ते प्रत्यक्ष मला समोर दिसतंय. म्हणजे इट्स नॉट जोक. हे खरंच जोक नाही आहे. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, पण हे माझ्यासोबत घडलेलं आहे. तिथं गेल्यानंतर मी मनोभावे कान पकडले, माफी मागितली. म्हटलं बाबा मला पूर्वी काही माहिती नव्हतं, समजा असं असेल जरी मला क्षमा करा, मी कायम यापुढं तुमचं हे करत राहील. आणि तिथून आल्यानंतर मला काही वेगळीच हालचाल जाणवली मित्रांनो. मग मी त्या पुढं त्या मंदिरात जायचो. अमावस्या पौर्णिमाला तिथं ध्यान लावून बसायचो. हे सगळा प्रयोग आमच्या जवळच्याच माणसाने केला होता. पण माझे गुरु त्याचं नाव सांगत नव्हते. ते म्हणाले तुम्ही साधना करा, साधनेतून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील, कळतील. मग मला अमावस्या पौर्णिमाला ते काय करायचे की साधारणतः 12 वाजता आरती होते आमच्या मंदिरावरती. त्याच्या 1-1.5 तास पूर्वी ते मला बोलवायचे आणि त्या लिंबांवरती म्हणजे चौक्या ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरती शाबरी मंत्र टाकायचे ते, आणि त्याला 4 खाप करायचे. असं पूर्ण न कापता फक्त त्याला असं काप मारायचे. आपण जाम नाही का असं 4 काप मारले, आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं भीमसेनी कापराचा भुगा तो बारीक करून टाकायचा, आणि वरचं जो देठाची बाजू आहे ना ती देठाची बाजू असं तळ हातात असं पकडून घट्ट पकडून बसायचं दोन्ही हातामध्ये. मग ते बसल्यानंतर आपल्याला शरीरामध्ये काहीतरी एक वेगळी हालचाल जाणवते. ध्यानस्थ बसावं लागतं पण त्या ठिकाणी. कारण तो वेळ आणि ती काळ वेगळा असतो समजा अमावस्या पौर्णिमेचा. झालाच मित्रांनो, माझ्या डाव्या हाताला थरकाप सुटायचा, हात माझा थरथर करायचा, पाय जड पडायचा, उठून पळा वाटायचं, पायाला मुंग्या यायच्या. मी लगेच सोडून दिलं होतं ते, पण ते बोलले असं नाही करायचं, तुम्हाला त्रास झाला चालतो, पण हा त्रास त्या समोरच्याला होईल आणि तुम्हाला काय दिसत ते दिसून जाईल. तर मग त्यानंतर मी जे लिंब घट्ट पकडले ते 4-5 सिटिंग मी बसलो असेल, परंतु मग मला सगळं समोर दिसलं, कोण आहे कोण नाही. मला काही कोणाचं नाव सांगायची गरज नाही पडली, पण त्याच्यापासून आपण खूप दूर आहे समजा. तर हा जो जवळचा व्यक्ती आहे आमचा, हा सतत काहीतरी खाण्यातून पिण्यातून आपल्या घरात येऊन काहीतरी ते टाकायचं. स्मशानात मूर्तीची राख टाकलेली होती त्यांनी, तंत्रमंत्र करून आणलेली. मला त्यातनं खूप त्रास झाला, आणि तो त्रास शेवटी मलाच माहिती होता. म्हणून अचानक मी ह्या मार्गाकडे वळालो. मला त्यातून असं जाणवलं की माझ्यामध्ये पण बरेचसे चेंजेस होत आहे. माझा स्वभाव पूर्वी खूप उग्र, खूप तापट होता समजा. मला खूप राग यायचा. आता मी साधनेकडे वळलो होतो पूर्णपणे. मग मला काहीतरी नवीन चैतन्य काहीतरी जाणवायचं, आणि नाथांबद्दल मला मग ते जाणून घ्यायचं होतं की नाथ हे पीर कसे काय झाले. तर मग त्यावेळेला आता मी जे पोस्ट टाकतो गाथा नवनाथांच्या वगैरे असं तसं, तर त्याच्यामधून मला बरीचशी माहितीची उकल झाली. मग काही पुस्तकं वाचले, काही माहिती घेत गेलो, जमा करत गेलो, यूट्यूबवरती सर्च केलं नाथांबद्दल. खूप खूप म्हणजे मी तर काहीच नाही आहे, पण त्यांच्याबद्दल खूप मोठं नॉलेज मला भेटलं. आणि खरंच नाथांनी आपल्यासाठी खूप त्याग केलेला आहे. आणि त्यामुळे आज मी म्हणतो ना, आघोरी क्रिया करणारे वगैरे हे जे काही लोक आहेत ना, भूतं खितं जे म्हणतो आपण, किंवा कोणाला चकवा लागणं म्हणतो, याच्यामुळे लोकांचं फार नुकसान होतं. तुम्हाला मला आत्तापर्यंत या 3 वर्षात आलेले अनुभव मी यापुढे शेअर करत राहील. आता ह्या गोष्टीवरनं तुम्हाला माझा विश्वास येईल नाही येईल
तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु माझ्यासोबत असं घडलं मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा, कितपत नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता कालांतराने मी जेव्हा सांगेल तेव्हा कळेल. आता पुढच्या भागात मी याच्या पुढं आलेले अनुभव आणि मी तिथे कायम आता जेव्हा सेवा करतो, तर आम्हाला काय दिसतं किंवा काय अनुभव येतो, मग कसं कसं पुढची वाटचाल होत गेली, मी तुम्हाला सांगेल. नक्कीच आदेश अलख नाही.